हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी आज ना मी लवकरच उठलेले होते, कारण की आज सकाळी मला जायचं होतं थोडंसं बाहेर कामानिमित्त। तर म्हणून मग म्हटलं की चला थोडंसं जे आहे ते लवकरच उठूयात, जेणेकरून घरातली कामं सुद्धा आवरून होतील। आणि मला बाहेर जायचं होतं म्हटल्यावरती घरी येण्याचा टाइम कधी कधी काय होतं पुढं मागं सुद्धा होतो, म्हणून मग म्हटलं की चला थोडंसं लवकर उठूयात रोजच्यापेक्षा आणि सगळी कामं जी आहेत तर मग ती वेळेवर आपली होऊन जातील, जेणेकरून मग कामाचं जे टेन्शन आहे तर ते राहणार नाही। आणि मग जीविकाला सुद्धा स्कूलला जायचं होतं, तर मग म्हटलं तिचं सुद्धा आवरून देता येईल। पण सकाळी सकाळी बघा माझी इतकी फजिती झाली ना, ती आता ती कशी झाली काय झाली ते तुम्हाला पुढे समजेलच। तर त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तर तो नक्कीच कंटिन्यू करा तुम्ही पुढे। तर आता सकाळी उठल्यानंतर आधी काय केलं, जे रात्रीचं दूध होतं तर ते आधी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांसाठी जो चहा होता तर तो इथे ठेवायला घेतलेला होता। आणि चहा जेव्हा घेतो ना आम्ही त्यावेळेस मी त्यामध्ये ना आलं जे आहे ना तर ते थोडंसं जास्तच टाकते, जेणेकरून चहा जो आहे ना तर तो अगदी छान कडक असा होतो। आणि एकदा असा कडक चहा जर आपण घेतला ना तर बघा दिवसभराची जी काही कामे असतील ना तर ती खूप पटकन होतात असं निदान मला तरी वाटतं। कारण की काय माहिती का, चहाचा एखादा घोट जरी घेतला ना तरी सुद्धा पूर्ण अशी एनर्जी आहे ना तर ती आल्यासारखं वाटतं। तर आता इथे ना चहा ठेवून घेतलेला होता आणि त्यानंतर मग लगेचच एक ग्लास जे पाणी आहे तर ते सुद्धा पिऊन घेते मी रोज सकाळी उठल्यानंतर कारण की कसं रात्रभर आपण पाणी वगैरे काही घेत नाही आणि आपल्या शरीराला पाण्याची भरपूर अशी आवश्यकता असते, म्हणून मग उठल्यानंतर आधी एक ग्लास पाणी घेते। आणि त्याच्यानंतर आता इथेच ना मी पीठ मळायला घेतलेलं आहे। तर आता जेव्हा कधी मी पीठ मळायला घेते ना तर तेव्हा नेहमी ताटाच्या खाली एखादं नॅपकिनचं जे कापड असेल ना तर ते ठेवून घ्यायचं, जेणेकरून आपलं जे ताट आहे तर ते बिलकुल सुद्धा हलत नाही। तर आता इथेच ना आधी एक ग्लास पाणी घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि आता जे पीठ आहे ना तर ते मी व्यवस्थित असं चाळून घेणार आहे। आता पीठ व्यवस्थित असं चाळून झालं की मग हे जे पीठ असतं ना तर ते मळायला घ्यायचं। आता यामध्ये पाणी ॲड करताना ना अगदी थोड्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं, म्हणजे जसं आपल्याला हवं असेल त्या प्रमाणामध्ये यामध्ये जे आहे ना तर ते पाणी ॲड करायचं। तर आता एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही चपात्या वगैरे कसं करता, किंवा पीठ मळण्यापासून ते चपाती भाजेपर्यंत जे काही असेल ते आमच्यासोबत शेअर करा। तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूयात। पण आता व्हिडिओ जो आहे तो मला पूर्ण काही शूटच करता आलेला नव्हता, आता त्याचं कारण मी तुम्हाला तर सांगणारच आहे। पण त्याआधी पीठ जे आहे ना तर ते इथे व्यवस्थित असं मळून घेते मी। आणि पीठ मळताना ना थोडं पाणी करूनच पीठ मळायचं। पीठ जास्त घट्ट सुद्धा नाही झालं पाहिजे आणि जास्त सैलसर सुद्धा नाही झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला चपात्या जमतील अशाच अंदाजाने पीठ जे आहे तर ते मळायचं। आता जास्त जर तुम्ही घट्ट मळलं तर चपाती जी आहे ना तर ती खूपच कडक होते आणि खूपच जर तुम्ही सैलसर मळलं तर चपाती जी आहे ना तर ती बिलकुल सुद्धा लाटता येत नाही। त्याच्यामुळे मीडियम साईजमध्येच पीठ जे आहे ना तर ते मळून घ्यायचं। आणि पीठ मळून झालं की व्यवस्थित असं पाण्याचा हात लावून 3 ते 4 वेळा पुन्हा असं मळून घ्यायचं। आणि तुम्ही जितक्या जास्त वेळा पीठ मळून घेताल ना तितक्या तुमच्या चपात्या ज्या आहेत ना तर त्या खूप छान आणि मऊसूद अशा राहतात। त्यानंतर मग थोडासा पिठाचा हात लावून पुन्हा एकदा हे पीठ जे आहे ते मळून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मग थोडंसं जे तेल आहे तर ते यावरती टाकून पुन्हा व्यवस्थित एकदा मळून घ्यायचं, जेणेकरून पीठ जे आहे तर ते भिजेपर्यंत मग ते त्याचा जो कलर असतो तो चेंज होत नाही। जर आपण तेल नाही लावलं ना बघा तर पिठाचा कलर जो आहे ना तर तो चेंज होतो। तर आता इथे पीठ मळून झालेलं आहे आणि त्याच ताटामध्ये साईडला मी थोडंसं पीठ जे आहे ना तर ते सुद्धा काढून घेते, जेणेकरून चपाती करताना आपल्याला जे आहे ना ते पीठ घ्यावं लागणार नाही। म्हणून इथे साईडलाच ताटामध्ये मी काय केले, थोडंसं पीठ जे आहे तर ते सुद्धा चाळून घेतलेलं आहे। आणि जसं आपल्याला लागेल तसंच पीठ जे आहे तर ते चाळून घ्यायचं। आणि रोजच्या रोज जेव्हा आपण या रुटीनमध्ये सेट होतो ना बघा तर सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजतात, म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी किती प्रमाण लागतं याचा अंदाज जो आहे ना तर तो आपल्याला येत जातो। त्याच्यामुळे एकदा सवय झाली तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या सोप्या होऊन जातात आणि अंदाजाप्रमाणे सगळ्या गोष्टी आपण करायला घेतो। तर आता इथे वांग्याची भाजी सुद्धा बनवायला टाकलेली होती आणि दुधाच्या पिशव्या वगैरे सुद्धा पॅकिंग झालेल्या होत्या। तर पीठ भिजताना 20 ते 25 मिनिटं ते व्यवस्थित असं भिजलं पाहिजे, जेणेकरून आपल्या चपात्या ज्या आहेत त्या अगदी मऊसूद होतात। तर आता इथेच ना पीठ जे आहे ना बघा चपात्या करताना पुन्हा एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित, तेलाचा
हात लावून आणि मग जसं आपल्याला एका चपातीच्या प्रमाणामध्ये छोटासा त्याचा उंडा जो आहे तो बनवून घ्यायचा। तर छोटीशी अशी बघा त्याच्या पुरीच्या साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा तेलाचा हात लावायचा आणि ज्याप्रमाणे आपण मोदक जे बनवतो ना त्या शेपमध्ये याला जे आहे ना ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा याला पिठाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून ते चिटकणार नाही। तर आता पीठ बघा माझं व्यवस्थित असं भिजलेलं होतं, त्याच्यामुळे चपाती लाटताना सुद्धा येत ना चपाती व्यवस्थित अशी लाटताना पुढे जात होती, म्हणजे पीठ जे आहे ते अजिबात घट्ट झालेलं नव्हतं। तर आता चपाती लाटताना येत ना नेहमी जे त्याचे किनारी वगैरे असतात ना बघा तर त्याच व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या जेणेकरून चपाती जी आहे ना ती सगळीकडून एक साईड अशी व्यवस्थित लाटून झाली ना तर मग ती व्यवस्थित अशी भाजली सुद्धा जाते आणि व्यवस्थित त्या अशा फुगतात सुद्धा। नाही तर बरेचदा काय होतं बघा मध्ये चपाती जास्त लाटली जाते आणि साईडच्या ज्या कडा असतात ना तर त्या जाडच राहतात, त्याच्यामुळे चपाती जेव्हा आपण गॅसवरती टाकतो ना त्यावेळेस मग ती एकाच साईडने फुगते किंवा फुगतच नाही अशा सुद्धा चपात्या होतात। त्याच्यामुळे ना लाटताना सगळीकडून एका साईजमध्ये लाटायचं किंवा लाटताना सगळीकडून जे लाटणं आहे ते फिरवलं गेलं पाहिजे आणि अगदी हलक्या हाताने चपाती जी आहे ना तर ती लाटायला घ्यायची, जास्त जोर सुद्धा लावायचा नाही, कारण की जास्त जर जोर लावून आपण लाटण्याचा प्रयत्न केला ना तर मग ती खाली जी आहे ना ती चिटकून सुद्धा बसू शकते। तर आता इथे बघा माझी चपाती जी आहे ना ती अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे। आता मी गॅसवरती सुद्धा टाकलेली होती आणि तवा जो आहे तो आपला व्यवस्थित असा गरम झाला की चपाती जी आहे ना तर ती छान भाजून होते। आता इथे बघा चपाती जी आहे ना ती व्यवस्थित आपली भाजली जाते आणि काय झालं होतं बघा चपात्या करायला घेतल्या आणि नेमका माझा जो गॅस होता ना तर तो संपलेला होता आणि घरामध्ये दुसरा जो गॅस होता ना तो नव्हताच, म्हणजे आम्ही नंबर तर लावलेला होता सिलेंडरसाठी पण सिलेंडर जो आहे ना तर तो दुपारी येणार होता आणि नेमका सकाळी सिलेंडर जो आहे तर तो संपलेला होता आणि मग काय झालं चपात्या करता करता मध्ये सिलेंडर संपल्यामुळे मला जास्त काही शूटच नाही करता आलं, त्याच्यामुळे मग म्हटलं की चला राहू देत, जेव्हा कधी मी नेक्स्ट टाइम शूट करेल चपात्या करताना तर त्यावेळेस मग तुमच्यासोबत शेअर करेल। आणि जर चपाती आपली व्यवस्थित भाजत नसेल ना बघा तर तिची अशी घडी वगैरे करून ठेवायची जेणेकरून चपाती आहे ती दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी भाजली जाते। आणि बघा ही चपाती जी आहे ना ती भाजायला घेतली आणि सिलेंडरच संपला, त्याच्यामुळे मला पुढे काहीच शूट करता पण नाही आलं किचनमधलं आणि चपात्या सुद्धा माझ्या अर्धवटच राहिल्या, कारण की सकाळी सकाळी एवढ्या कोणाकडे सिलेंडर तरी मागायचा असा प्रश्न पडलेला होता। तर आता जेविकाला तर मी उठवलेलं होतं सकाळी, म्हटलं ती स्कूलला तरी जाईल, पण काय झालं होतं आता तिला टिफिनमध्ये आज द्यायचा होता मला राईस, कारण की त्यांच्या टाइम टेबलनुसार तिला आज राईस मला द्यायचा होता, पण कुकर जो आहे तर तो मी लावूनच नव्हता घेतला, कारण की मला असं वाटलं की एवढ्या लवकर तरी कुकर लावून काय करायचं, म्हणून मी म्हटलं की तिचं आवरून वगैरे झाल्यावरती मग निवांत कुकर जो आहे तो मी लावून घेते जेणेकरून गरम गरम जो भात असेल तो तिला खाता सुद्धा येईल आणि टिफिनमध्ये नेता सुद्धा येईल। पण आता सिलेंडर संपल्यामुळे प्रॉब्लेम हा झाला की तिचा टिफिन जो आहे तो मला रेडी करताच आला नव्हता आणि तिचा नाश्ता वगैरे सगळंच राहिलेलं होतं, कारण की चहा सुद्धा अर्धा झालेला होता, म्हणजे कोरा चहा मी बनवलेला होता, दुधाचा चहा जो तिला आवडतो तो सुद्धा मला बनवायचा होता। म्हटलं ती चपाती तरी खाईल, पण आता गॅसच नाही किंवा सिलेंडरच संपलेला होता, तर मग म्हटलं आता चहा तरी कसा करायचा। आणि एकतर आमच्या इथे आसपास जास्त अशी घरं सुद्धा नाही आहेत की कोणाकडून बनवून वगैरे घेता येईल, तर आता जेवढे सगळे ओळखीचे होते तेवढ्या सगळ्यांना फोन करून विचारलं की सिलेंडर वगैरे आहे का, पण सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की नाही आहे म्हणून। आणि मग माझी तर खूपच चिडचिड झाली की आता कसं करायचं काय, जीविकाचा टिफिन वगैरे कसं सगळं मॅनेज होणार, त्याच्यात मला बाहेर जायचं होतं बिशी भरण्यासाठी, म्हणजे सकाळी सकाळी इतका गोंधळ झाला ना की काही विचारायलाच नको आणि सकाळपासून असंच म्हणजे काही ना काहीतरी संपतंय आणि त्याच्यामुळे बरीचशी कामं जी आहेत तर ती रखडून जातात। मग शेवटी मग जीविकाचे पप्पाच म्हटले की चल जाऊ दे ठीक आहे, आता कसं सकाळपासून सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित घडतच नाहीये, तर मग म्हटले की राहू दे एक दिवस तिला स्कूलमध्ये नाही गेले तरी चालेल, आता सिलेंडरच संपलेला होता, तर मग म्हटले आता काहीच पर्याय नाहीये, तर म्हटले ठीक आहे चल जाऊ दे एक दिवस जे आहे तर तिला घरी ठेवता येईल। आणि मग म्हटलं चला सिलेंडर नाहीये तोपर्यंत आपली जी बाकीची कामे आहेत तर ती तरी आवरून घ्यावीत, म्हणून मग भांडी वगैरे क्लीन केली। आणि इथे शेजारी जे आहेत ना तर ते माझ्या चुलत सासूबाई आहेत तर त्यांचं इथे शॉप आहे, तर मग त्यांच्या दुकानामध्ये सिलेंडर अवेलेबल होता, तर मग आम्ही तिथून सिलेंडर जो आहे तर तो घेऊन आलो, जेणेकरून कुकर वगैरे म्हणा किंवा भाकरी वगैरे म्हणा
त्या मग करून घेता येतील म्हणून मग तिथे सिलेंडर आणला जाऊन आणि त्याच्यानंतरनं मग मी भाकरी केल्या, त्याच्यानंतरनं कुकरसुद्धा लावून घेतला. आता कुकर वगैरे लावून झालेला होता, पण आता म्हटलं जोपर्यंत कुकर थंड होते तोपर्यंत जीविकाच्या स्कूलचा जो टायमिंग होता तो सुद्धा झालेला होता. म्हणून मग म्हटलं की चला जाऊयात, आज काही तिची मज्जाच आहे. स्कूल जे आहे तर तिला आज तसंही जाता येणार नाही, कारण की सगळं सकाळपासून जमलिंग झालेलं होतं आणि एकदा आपला मूड ऑफ झाला ना बघा कामाच्या बाबतीत की पुन्हा काही करायची काहीच इच्छा होत नाही. तर मग आता इथे तिला सुद्धा रेडी केलं. आता म्हटलं तिला सुद्धा सोबतच घेऊन जाऊयात, म्हणून मग इथे जे आहेत ना मग ते तिची केस वगैरे विंचरून घेतली आणि मागे साईडला ज्या तुम्हाला 2 बॅग दिसत असतील ना बघा, तर त्याच्यामध्ये ना यांचे कपडे होते, म्हणजे जे न लागणारे होते, जे की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी पाहता की जे कपडे न लागणारे आहेत तर ते मी असे बॅगमध्ये एका साईडला भरून ठेवत असते. तर आता येतानाच मग मी मम्मीकडे सुद्धा जाणार होते थोड्या वेळ. तर आता मम्मीच्या इथे ना बरेचसे असे लोक असतात की जे असे कपडे वगैरे दिले ना तर ते वेअर करतात. मग मी नेहमी काय करते, कधीही जरी चालले ना मी तर अशी बॅग वगैरे भरून ठेवलेली असली ना की मग जाताना तिकडेच कपडे वगैरे घेऊन जाते आणि मग तिथे ज्यांना लागतात ते तर त्यांना मी ते देऊन टाकते, जेणेकरून ज्याला गरज आहे किंवा जे ते वेअर करतं अशा लोकांना मग तिथे मी ते देऊन टाकते. तर आता इथेच ना मला जायचं होतं बिशी भरायला, तर म्हणून मग आता ते जे बिशीचं कार्ड होतं तर मग ते सुद्धा शोधून सापडून वगैरे व्यवस्थित मी बाहेर काढलं. म्हटलं की कसं आता महिनाभर तर काही लक्ष जात नाही आणि तसं तर ठेवताना मी ते व्यवस्थितच ठेवते, पण तरीसुद्धा कधी कधी काय होतं बरेचसे डॉक्युमेंट असतात त्याच्यामुळे पटकन लक्षात येत नाही. आणि मग इथे जीविकाचे पप्पा मग आम्हाला नेण्यासाठी आलेले होते, म्हणून मग तिला मी म्हटलं की चल पटकन आवरूयात. तर जाताना इथं त्यांनी आम्हाला रस्त्यामध्येच एका साईडला रिक्षा वगैरे करून दिलेली होती, कारण की त्यांना सुद्धा दुसरं काम जे आहे ना तर ते त्यांचं करायचं होतं. तर मग त्यांनी इथे आम्हाला ऑटो वगैरे करून दिली आणि मग आम्ही दोघी निघालो. आणि तसं तर शक्यतो बघा मी कधीच एकटी म्हणजे बाहेर गेलेलीच नव्हते, म्हणजे लग्नाच्या आधी कसं मम्मी सोबत असायची किंवा पप्पा असायचे किंवा मग माझा भाऊ माझ्यासोबत असायचा, तर त्याच्यामुळे असं बाहेर वगैरे जाण्याचा आहेत ना कधी प्रश्नच आलेला नव्हता. आणि मग ते कसं झालं, नेहमी कोणाच्या तरी सोबतीची गरज म्हटली की एकटं कुठं जायचं म्हटलं की मला खूप भीती वाटायची किंवा असं थोडंसं दडपण आल्यासारखं सुद्धा व्हायचं. आणि जी डेअरिंग म्हणतो ना आपण, तर ती सुद्धा माझ्यामध्ये नव्हती की कुठेतरी आपण एकटीने जावं वगैरे. पण मग नंतरनं यांच्यासोबत लग्न झाल्यानंतरनं मग यांनी बऱ्याचशा गोष्टी मला शिकवल्या की हा तू एकटीने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः केल्या पाहिजेत, जसं की डीमार्टमध्ये जाऊन शॉपिंग करणं, बाहेर एखादं तुझं काम आहे तर ते मॅनेज करणं किंवा कुठेतरी तुला जायचं आहे तिथे तू स्वतःच गेली पाहिजे. तर अशा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सगळ्या हळूहळू मी शिकले आणि आता मग कुठेही निघाले तरी मी बिनधास्त जाते, भीती अजिबात मनामध्ये माझ्या राहत नाही. तर मग आम्ही मम्मीकडे गेलो, त्याच्यानंतरनं मग बिशी वगैरे मी भरून आले आणि मग मम्मीने छान अशी मस्तपैकी अशी बिर्याणी जी आहे ना तर ती बनवलेली होती. तर मग तिथे जेवण केलं, दुपारी थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतरनं मग घरी आले. तर 4-5चा टायमिंग होता, आम्ही घरी आलेलो होतो दोघीजणी. आणि त्याच्यानंतरनं मग जीविका म्हटली की मम्मी माझ्यासाठी जे आहेत ना तर ते कॉफी बनव. तर मग म्हटलं चला तिच्यासाठी आता कॉफी बनवूयात. तर आता कॉफी बनवायला घेतली, मिक्सरच्या भांड्यामध्ये दूधसुद्धा टाकून ठेवलं आणि आता ज्यावेळेस कॉफीची जी पावडर असते ती घ्यायला गेले आणि तेव्हा मग मला समजलं की ती जी पावडर आहे तर ती एक्सपायर झालेली आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हावेळेस मी यूज करायला घेते ना तर त्यावेळेस पहिल्यांदा मी ते चेक करते, म्हणजे मसाल्याचे पॅकेट असू देत किंवा मग सॉसचे पॅकेट असू देत किंवा मग कॉफी वगैरे जे काही असेल ना ते यूज करताना मी नेहमी आधी त्याची एक्सपायरी डेट चेक करते. आणि याची एक्सपायरी डेट चेक केली तर ती संपलेली होती. मग पुन्हा काय केलं, दूध जे आहे ते पुन्हा पातेल्यामध्ये ओतून ठेवलं आणि मग तिला जे आहेत ना तर ते मग जेवायला घातलं. आणि त्याच्यानंतरनं मग आता मम्मीकडे गेलेलो होतं, तर मग आता मम्मीकडे गेलो म्हटल्यावर रिकाम्या हाताने तर कधीच आपण बघा येत नाही. आणि दरवेळेस सुद्धा ती दररोज म्हणजे काही ना काहीतरी भाजीला जे आहे ना तर ते पाठवूनच देत असते. आणि मग आज मी गेले होते तर मग माझ्या भावाने इथनं मार्केटमधून बरंचसं असं भाजीला जे आहे ना तर ते आणलेलं होतं. तर मग म्हटलं की चला आता सगळं जे काही भाजीला असेल तर ते काढून ठेवूयात. आणि बऱ्याचशा भाज्या होत्या, त्यानंतरनं पावटासुद्धा होता, म्हणून म्हटलं सगळ्या भाज्या आधीवरती काढून ठेवूयात, जेणेकरून स्वयंपाक वगैरे आवरला की भाज्या ज्या आहेत तर त्या निवडून ठेवता येतील. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी करायला डायरेक्ट भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला घेता येतात, निवडावं वगैरे लागत नाही. आणि आता मी मम्मीने जे आहेत ना तर ते मला बिर्याणी वगैरे सुद्धा सोबत थोडंसं पाठवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे स्वयंपाकाचं जे टेन्शन होतं ना मला तर ते फारसं नव्हतं. तर त्याच्यामुळे मग म्हटलं भाज्या वगैरे वरती काढून ठेवूयात आणि एकदा दुधाच्या पिशव्या वगैरे पॅकिंग केल्या की मग भाज्या निवडता येतील.
तर आता इथे ना मम्मीच्या इथे दारावरती आहेत ना असं विकायला क्लिप्स वगैरे आलेले होते, तर 2 क्लिप जे आहेत तर ते मी घेतलेले होते आणि अशाच पद्धतीचे होते जे की आता सध्या नवीन आहेत. तर म्हटलं बघूयात आपण सुद्धा घेऊन कसे दिसत आहेत वगैरे. तर एक जो आहे ना तो मी ऑलरेडी लावलेला होता केसांना आणि दुसरा जो आहे तर तो म्हटलं आता ठेवून देऊयात, जेव्हा हा तुटेल त्यावेळेस मग तो यूज करता येईल. तर आता बघा इथे ना मस्तपैकी अशी बिर्याणी जी आहे ना ती मम्मीने बनवलेली होती आणि ही बिर्याणी मला ना फार आवडते, फार म्हणजे अगदी प्रचंड मला ही बिर्याणी आवडते. आणि मम्मीच्या हातची बिर्याणीची जी चव आहे ना मला वाटते ते एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जरी आपण बिर्याणी खाल्ली ना तरीसुद्धा येणार नाही. आता जर मला कधी म्हणजे शक्य वगैरे झालं तर मी ती रेसिपी जी आहे ती तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आता बिर्याणी तर मम्मीने दिलेलीच होती, तर सोबत तिने ना थोडासा रस्सा जो होता ना चिकनचा तर तो सुद्धा दिलेला होता. आणि जेव्हा कधी बघा मी मम्मीकडे जाते ना त्यावेळेस मम्मी जी आहे ना ती आवर्जून माझ्यासाठी बिर्याणी, त्याच्यानंतर चिकनचा रस्सा, फ्राय हे सगळं जे आहे ना ते बनवत असते. म्हणजे ज्यावेळेस तिला कळतं की आम्ही दुसऱ्या दिवशी येणार आहोत तर आदल्या दिवशीच तिची जी तयारी असते ना तर ती चालू होते की हा उद्या आता आपल्याला हे बनवायचं आहे. आणि मी सुद्धा कधी मम्मीकडे चालले ना तर मी सुद्धा जाताना म्हणजे अशाच दिवशी जाते ज्या दिवशी आपण चिकन वगैरे खाऊ शकतो. तर अशातला काही भाग नाही की मला बनवता येत नाही. तर मी सुद्धा खूप छान पद्धतीने स्वयंपाक जो आहे तर तो बनवतेच. पण जी चव आईच्या हाताला असते ना ती चव कशातच नसते. म्हणजे मी जितकं छान स्वयंपाक बनवते त्याच्यापेक्षा दुपटीने माझी मम्मी जो स्वयंपाक आहे ना तो खूप छान बनवते. आणि मग ज्यावेळेस असे आपले वार असतात ना बघा खाण्याचे, मंगळवार, रविवार किंवा शुक्रवार, तर मग अशा दिवशी जे आहेत ना तर ते मी बिशी भरण्यासाठी जात असते, जेणेकरून मग त्या दिवशी मला नॉनव्हेज वगैरे खाता येईल. तर असं बघा असतं माझं. आणि मला खूप आवडतं मम्मीच्या हातचं खायला, नॉनव्हेज स्पेशली. त्याच्यामुळे मग तिने छान अशी बिर्याणी वगैरे दिलेली होती सोबतच. आता संध्याकाळी येत ना आम्हाला स्वयंपाकाचं असं जास्त टेन्शन वगैरे नव्हतं, कारण की बिर्याणी वगैरे असली की मग जास्त स्वयंपाक जो आहे तो करावा लागत नाही. आणि मी स्वयंपाक वगैरे करताना जेमतेमच करत असते, म्हणजे जास्त एक्स्ट्राचा सुद्धा होत नाही. जेवढं लागतंय त्याच प्रमाणामध्ये मी स्वयंपाक जो आहे तर तो बनवत असते. तर मग आता म्हटलं आता जेवढी भांडी वगैरे आहेत बेसिंगमध्ये चहाची वगैरे, तर म्हटलं चला ती धुवून घेऊयात आधी, म्हणजे कसं नंतरनं जास्त भांडी जी आहेत तर ती पडत नाहीत. तर आता दुधाच्या पिशव्या पॅकिंग करेपर्यंत मग ही जी बारीक सारी कामे असतात ना तर ती मी आवरून घेत असते. जे भांडी वगैरे क्लीन करणं किंवा घरं वगैरे झाडणं, तर ही जी कामं असतात ना तर ती मी आवरून घेत असते. तर मग म्हटलं चला तोपर्यंत आपली ही जी कामे आहेत ती आवरून घेऊयात. आणि सकाळी बरीचशी भांडी जी आहेत ना तर ती पडलेली होती, त्याच्यामुळे मग म्हटलं जाळी जी आहे ती पूर्णच भांड्यांनी भरून गेली ती. तर म्हटलं आधी ती भांडी आहेत तर ती लावून घेऊयात आणि त्यानंतरच मग आपली बाकीची कामे जी आहेत ती करायला घेऊयात. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.